नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पुणे महानगरपालिका भरती संदर्भात नवीन अपडेट आलेले, याचे जे ऍडमिट कार्ड आहे मित्रांनो ते आता लाईव्ह झालेले, तुम्ही ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात। त्यासोबतच परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहेत, हँडआउट त्यांच्याकडून आलेले। व या हँडआउट मध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय बघायच्या आहेत? पहिली, एक्झाम पॅटर्न मध्ये काही बदल आहे का? दुसरं, सेक्शन टाइम इंट्रोड्यूस झालेला आहे का? तिसरं, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? आणि चौथं, याच्यामध्ये पर्याय 4 असतील का 5 असतील? या सगळ्या काही गोष्टी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहेत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलला पहिले सबस्क्राइब तुम्ही करून ठेवा, कारण की याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स मिळत राहतील। आणि पुणे महानगरपालिकेसंदर्भातले आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च केली, ज्याच्यामध्ये 5 टेस्ट तुम्हाला फक्त 99 रुपयात फुल सिलेबस टेस्ट, तेही IBPS पॅटर्न नुसार बघायला मिळणार आहे। म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन हे डाउनलोड करा आणि काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल, आपली टीम आहे त्याला तुम्ही कॉल करा आणि माहिती विचारू शकता। तुम्ही जर पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेले तर तिथं तुम्हाला ऍडमिट कार्ड संदर्भाची लिंक बघा, इथं क्लिक हिअर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड आणि इथं एक्झाम इन्फॉर्मेशन हँडआउट जे आहे, तर या दोन गोष्टी इथं आपल्याला जे आहेत तर ते आलेले दिसतात। ओके, त्याच्यानंतर एक्झाम संदर्भात एक जे आहे तर ते डिसेंबरला इथं एक्झाम आपली होणारच आहे। आता सगळ्यात आधी तुम्ही या वेबसाईटवर जर गेले तर इथं बघा तुमची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची लिंक आहे। इथं तुम्हाला काय लागतं मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर, त्याच्यानंतर पासवर्ड किंवा तुमची डेट ऑफ बर्थ हे टाकून तुम्ही काय करू शकतात, लॉग इन करून डायरेक्टली तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही प्रिंट करू शकतात। आता ऍडमिट कार्ड पण कधीपर्यंत प्रिंट करू शकतात, ते 1/12 म्हणजे डायरेक्ट परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्ही प्रिंट करू शकतात, 22/11/2025 पासून 1/12/2025 पर्यंत। त्याच्यानंतर इथं हँडआउटच्या जे लिंक दिलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त हँडआउट नावच आहे मित्रांनो, इथं खऱ्या अर्थाने हँडआउट भेटत नाही। म्हणजे तुम्ही मराठीचं जरी क्लिक केलं ना तुम्ही करून बघा, इथं फक्त ते काहीतरी PDF अपलोड केलेले, पण खऱ्या अर्थाने तुमची जी हँडआउट आहे तर त्यांच्या वेबसाईटवर असते। इथं दिलेले JEE सिव्हिल ऑनलाईन एक्झाम इन्फॉर्मेशन हँडआउट PDF साईज 576 KB। ठीक आहे, चला आता याच्यामध्ये जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली ती आपल्याला पाहिजे। आता बघा एक्झामचं स्ट्रक्चर हे कशा पद्धतीने असणार आहे हे इथून आपल्याला दिसतं। आता इथं बघा आपले विषय किती आहेत, आपले 5 विषय जवळपास, एक आहे मराठी, इंग्रजी, GK, इंटेलेक्चुअल टेस्ट आणि सब्जेक्ट नॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग। 60 आणि 40चा पॅटर्न आहे आपला, 60 नॉन टेक, 40 टेक्निकल। 40 प्रश्न 80 गुणांसाठी फक्त इंग्रजी भाषेत। त्याच्यानंतर मराठी हे फक्त मराठी भाषेत, इंग्रजी फक्त इंग्रजी भाषेत, पण हे जे 2 सेक्शन असतील हे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर इथं जर आपण पाहिलं तर इथं सेक्शन टायमिंग त्यांनी दिलेलं नाही, म्हणजे काय की आपल्याला सरसकट 120 मिनिटं जे आहेत तर ते मिळणार आहेत, फुल 120 मिनिटांमध्ये आपल्याला इथे खेळायचे, म्हणजे ती एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं दिसते। पुढे बाकी त्याच्यानंतर वेन्यू 180 मिनिटं पोहोचा, यू हॅव मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर सिलेक्ट करा, बाकीच्या या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत। यू आर ॲडवाइज नॉट टू मार्क आन्सर बाय रँडम गेसिंग, देर विल बी नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स मार्क बाय यू, हे एक महत्वाचं आहे। म्हणजे काय, दुसरा प्रश्न होता निगेटिव्ह मार्किंग आहे का, काय म्हटलंय यांचं, देर विल बी नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स मार्क बाय यू, आणि पुढचं काय म्हणतात, हाऊ एव्हर यू आर ॲडवाइज टू नॉट मार्क आन्सर्स बाय रँडम गेसिंग। आणि जर तुम्ही ठेवलेलेच नाही तर मुलं काही गेस करतील ना, तुम्ही दुसरीकडे हे पण सांगतात गेस करू नका, दुसरीकडे म्हणतात पेनल्टी नाही, एक तर पेनल्टी ठेवा, मुलं आपोआप गेस करणार नाही। आता त्यांनी काय सांगितलं की सॅम्पल क्वेश्चन्स कसे असतील, इथं आपल्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर असेल। प्रश्न आहे 5 ऑप्शन, मला वाटलं ठीक आहे मराठीमध्ये असेल, इंग्लिश मी बघतो 5 ऑप्शन। पुढचं काहीतरी बघूया, बघा GK 5 ऑप्शन, इंटेलेक्चुअल टेस्ट 5 ऑप्शन, सिव्हिल इंजिनिअरिंगचं नॉलेज, डिटेल ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन, स्पेशलायझेशन। आता मला त्याच्यानंतर माझा प्रश्न काय होता की 5 पर्याय आहेत का? हो 5 पर्याय आहे, इथं तरी हेच दिसतंय। मे बी एक्झाम मध्ये 4 पण असू शकतात, पण आतापर्यंत असं निदर्शनास आलेले IBPS त्यांच्या हँडआउट मध्ये जे काही देते, जो काही फॉर्मॅट देतो त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स पाहायला मिळतात। तर हे खूप जास्त चान्सेस आहेत की 5 पर्याय जे आहेत तर ते इथं असतील। एक्झाम ही ऑनलाईन कम्प्युटरवर वगैरे या काही गोष्टी इथं ज्या आहेत तर ते दिलेल्या आहेत, ऑल क्वेश्चन मल्टिपल चॉईस वगैरे या काही त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत। पुढं त्यांनी तुमच्यापैकी बऱ्याच उमेदवारांनी टेस्ट दिलेलीच आहेत, म्हणून तो काही इश्यू येत नाही, म्हणून हे काही तुमच्यासाठी काही विशेष असं नसणार आहे। बाकी आणखी काही इन्फॉर्मेशन इथं जे आहेत तर ते दिसत नाही हँडआउट मध्ये। ऑन टाइम वगैरे फोटो कॉपी वगैरे घेऊन जा, तेच आपण त्याच्यावर सेपरेट काहीतरी करूया। बस, विशिंग यू गुड लक। तर एवढ्या काही गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, तर या काही महत्त्वाच्या होता। आता कमी दिवस उरलेत, या कमी दिवसच्या
च्या रिव्हिजनसाठीच आपण मित्रांनो इग्नाइट अकॅडमी तर्फे रिव्हिजन सेशन सुरू केलेले आहे। मिशन पीएमसी जेई सिव्हिल वाल्यांसाठी ऑलरेडी जे आहेत तर ते कार्यक्रम आपला सुरू झालेले। बाकी नॉन टेकचे जे विषय असतील मराठी इंग्रजी जीके आणि इंटेलेक्चुअल टेस्टचा तर त्याचे पण सेशन जे आहेत तर ते आज उद्यापासून जे आहेत तर ते सुरू होऊन जातील। कमी दिवस आहेत तर हे रिव्हिजन सेशन तुम्ही नक्की बघून जा, त्याचा तुम्हाला जो आहे तो नक्की जो आहे तो फायदा होणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, धन्यवाद।